नमस्कार, मी मानसी. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. मोदी 29 डिसेंबर पासून दिल्ली निवडणूक प्रचाराला सुरुवात करणार. अजितदादा, तुमच्यात धमक असेल तर धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा. संभाजीराजेंचा थेट प्रहार. देशमुख हत्येचा तपास चांगल्या दिशेने सुरू. आमदार संदीप क्षीरसागर यांचं मत. आणि 8 दिवसात 5 लाखाहून अधिक भाविक श्री अंबाबाईच्या चरणी लीन. मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेल्याचं चित्र. आता पाहूयात सविस्तर वृत्त. पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 डिसेंबर रोजी दिल्ली निवडणुकीसाठी भाजपच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. या आठवड्यात ते 2 रॅलीत सहभागी होणार आहेत. दुसरी रॅली 3 जानेवारीला होणार आहे. पीएम मोदी 29 डिसेंबर रोजी रिठाळा येथे नवीन मेट्रो लाईनची पायाभरणी करतील. यासोबतच ते देशातील पहिल्या सेमी हाय स्पीड ट्रेन कॉरिडॉरच्या 3ऱ्या टप्प्याचं उद्घाटनही करणार आहेत. मोदी या प्रकल्पाला दिल्ली मेरठ रॅपिड रेल प्रकल्प असेही म्हणतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 20 जानेवारी ते 24 जानेवारी दरम्यान स्वित्झर्लंड मधील दावोस शहरातील जागतिक आर्थिक परिषदेसाठी जाणार आहेत. तेथे महाराष्ट्रात परकीय गुंतवणुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण करार होतील. या निमित्ताने महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या प्रकरणी आज बीडमध्ये सर्वपक्षीय आक्रोश मोर्चा हा काढण्यात आलाय. या मोर्चाला लोकांनी मोठी गर्दी केली आहे. राज्यातील अनेक मोठे नेते या मोर्चात सहभागी झाले. अजितदादा, तुमच्यात धमक असेल तर धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, असा थेट हल्लाबोल संभाजीराजे छत्रपती यांनी केलाय. अजितदादा, तुमची कामं करण्याची पद्धत ही परखडपणाची असेल तर आता तुम्ही करेक्ट कार्यक्रम करा, असं संभाजीराजे म्हणाले. मला माहित नाही त्यांचा राजीनामा घेतील की नाही, पण बीडच्या सगळ्या जनतेला मला सांगायचंय की धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपद दिलं तर छत्रपती घराणं बीडचं पालकत्व घेणार असल्याचं संभाजीराजे यांनी स्पष्ट केलंय. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास चांगल्या दिशेने चालू आहे, असं मत बीड मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केलंय. या संदर्भात सभागृहात सर्वच पक्षांच्या आमदारांनी आवाज उठवला. त्यानंतर सरकारने तात्काळ निर्णय घेतला. सीएम आणि अजितदादांनी तात्काळ याची दखल घेऊन समिती नेमली. बीड जिल्ह्यासाठी नवीन एसपीची नियुक्ती केली असून आता वाल्मिक कराडला अटक व्हायला पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये गेले काही दिवसापासून अजूनही काही आरोपी जे आहेत ते फरार आहेत. काय सांगतात? नाही बघा, तपास सभागृहामध्ये सर्वच पक्षाच्या आमदारांनी मांडल्यानंतर सरकारमधून सीएम साहेबांनी, अजितदादांनी, शिंदे साहेबांनी दखल घेऊन त्याची समिती रचवली. नवीन एसपी तिथं दिले. काही गोष्टी खऱ्याही बोलल्या पाहिजे की त्यांनी तपास त्यांचा चांगला दिशेने चालू आहे. आणि 2 नंबरचा जो काही विषय मांडला, सान्नांनी सुद्धा मांडला, तर त्या विषयावरतूनच हा सगळे विषय झाले. हे धंदे सगळे आमच्या जिल्ह्यातले बंद झाले. लोक समाधानी आहे, पण फक्त विषय सुई अटकती फक्त वाल्मिक कराडला होती. आणि एकीकडं जे मंत्री महोदय आहेत धनंजय मुंडे साहेब, ते म्हणतात की तो माझा निकटवर्ती, आणि मग लोकांमध्ये आणि आमच्या सर्वांमध्येच हे मला येते की ते मंत्री असल्यामुळे त्यांना ते आश्रय कुठेतरी भेटते. त्याच्यामुळे नैतिकता त्यांनी दाखवली पाहिजे. तुम्ही फास्ट ट्रॅक करा, 2, 3, 4 महिन्यात जे काही तपास असेल तो तपास करा. तोपर्यंत तुम्ही राजीनामा द्या, आणि जे खरं खोटं होईल या 3-4 महिन्यामध्ये तुम्ही परत तुमचं अजून मोठं पद घ्या. आमचं काय म्हणणं. कोबीचे बियाणे 4000 रुपये किलोने घ्यायचे. 2 महिन्यांच्या अथक मेहनतीनंतर कोबी काढणीला आल्यावर किमान 10 ते 20 रुपये किलो दराने विकण्याची आशा असताना मागील 3 दिवसांपासून जिल्ह्यातील सर्वच बाजारात प्रति किलो 5 रुपयाने फुलकोबी विकली जाते. यामुळे तोडणीचाही खर्च निघेनासा झालाय. प्रवास खर्च तर सोडाच, साधा चहाचाही खर्च कोबी विक्रीतून निघत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येते. आठवडाभरापासून ढगाळ वातावरणामुळे बागायतीला मोठा फटका सहन करावा लागत असून बागायतदार दोन्ही बाजूने आर्थिक संकटात सापडलाय. वेळ झाली बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील
उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. जळगावच्या रावेर आणि यावल तालुक्यात अवकाळी पाऊस आणि भीषण गारपिटीमुळे केळी, हरभरा, गहू, तूर, पपई अशा विविध पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आमदार अमोल जावळे यांनी जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि विभागीय अधिकाऱ्यांसोबत यावल तालुक्यातील भालोद, बामणोद, आमोदा, म्हैसवाडी, राजोरा, बोरावल आणि परिसरातील शेत शिवारांना भेट दिली आहे. या पाहणी दरम्यान आमदार अमोल जावळे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून नुकसान भरपाईसाठी पंचनामे आणि तत्सम कारवाई करण्याची मागणी केली आहे. अमरावतीच्या ग्रामीण भागात मालमत्ता चोरीचे अनेक गुन्हे घडत होते. या संदर्भात स्थानिक गुन्हे शाखेने सुरू केलेल्या मोहिमेअंतर्गत एका गोपनीय माहितीच्या आधारे चांदूर बाजारमध्ये 2 सराईत चोरांना सापळा रचून ताब्यात घेतले. दोघांनी मिळून एकूण 7 मोटरसायकल चोरल्याची कबुली दिली असून 2 घरफोडीचे गुन्हे देखील केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिली आहे. धुळ्यातील शिंदखेडा तालुक्यापासून काही अंतरावर असलेल्या दसवेल फाट्याजवळ अमळनेर कडून शिंदखेडकडे येणाऱ्या बसला बोलेरो जीपने ओव्हरटेक करण्याच्या नादात जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. यावेळी बस चालकाने प्रसंगावधान दाखवत बसवर नियंत्रण राखल्याने ही बस 50 ते 60 फूट खोल दरीमध्ये कोसळण्यापासून वाचली आहे. यावेळी बसमधील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून चालक कैलास सोनावणे यांच्या प्रसंगावधानाचं सर्वांकडून कौतुक केलं जात आहे. अमरावती जिल्ह्यात काल रात्री अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने वेचणीला आणलेला कापूस पूर्ण ओला झालाय. पावसामुळे त्या वेचणीला आलेल्या कापसाची प्रतवारी देखील खराब झाल्याने त्याला भाव देखील कमी मिळणार असल्याने जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आलाय. सोबतच ढगाळ वातावरणामुळे तूर पीक सुद्धा धोक्यात आलंय. बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी.
यवतमाळ जिल्ह्यात थंडीचा प्रादुर्भाव वाढल्याने साथीचे आजार आणि डेंग्यू सारख्या घातक रोगांनी डोकं वर काढलं असून डेंग्यूमुळे अनेकांचा बळी गेल्याचं समोर आलंय. खासगी रुग्णालयांचा प्रचंड खर्च परवडत नसल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होतीये. मात्र रुग्णालयातील अपुऱ्या सुविधा आणि रिक्त आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जागांमुळे रुग्णांची हेळसांड होत असल्याचं स्पष्ट होतंय. डॉक्टर, परिचारिका आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या अनेक जागा रिक्त असल्याने उपचार प्रक्रियेत अडथळा येत असून विशेषतः प्रसूतिगृहातील सुविधांची स्थिती दयनीय झाली आहे. सध्या ऑनलाईन फसवणुकीमध्ये प्रचंड वाढ झाली असून सायबर भामट्यांनी अमरावतीकरांच्या खिशातून वर्षभरात तब्बल 5.8 कोटी रुपये काढल्याचं समोर आलंय. त्यात सर्वाधिक 5.6 कोटी रुपये हे शेअर मार्केटच्या आमिषाला बळी पडून अमरावतीकरांनी गमावलेत. डिजिटल अरेस्टसह फसवणुकीचे अनेक प्रकार सायबर भामट्यांनी अमरावतीकरांवर आजमावले असून याबाबत जिल्हाभरातून 71 तक्रारी प्राप्त झाल्या. त्या गेल्या 6 वर्षातील सर्वाधिक आहेत. गेलेल्या रकमेपैकी सायबर पोलिसांना 1,89,51,194 रुपये गोठवण्यात यश आलंय, तर 75 लाख रुपये परत मिळाल्याचे सायबर विभागाचे सहाय्यक निरीक्षक अनिकेत कासार यांनी सांगितलंय. जेजुरी पोलीस स्टेशन आणि नगर परिषदेच्या वतीने जेजुरी गडाकडे जाणाऱ्या 3ही रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात आली आहेत. महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या देवदर्शनासाठी जेजुरीत यात्रा काळात लाखो तर दररोज हजारो भाविक येत असतात. गडाकडे जाणाऱ्या 3ही मार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे असल्याने भाविकांना गडावर जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. याबाबत जेजुरी नगर परिषदेच्या वतीने शहरातील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी मोठा फौजफाटा उपस्थित होता. पार्श्वभूमीवर कोल्हापुरात मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत आहेत. सरत्या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात भाविक आणि पर्यटकांनी कोल्हापूर गजबजून गेले. दरम्यान अंबाबाई मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेल्याचं पाहायला मिळतंय. गेल्या 8 दिवसात 5 लाखांहून अधिक भाविकांनी अंबाबाईचं दर्शन घेतलंय. सरत्या वर्षाच्या शेवटचा उत्सव म्हणजे ख्रिसमस नाताळ या अनुषंगानं गेल्या 21 डिसेंबरपासून महालक्ष्मी मंदिरामध्ये कालच्या 27 तारखेपर्यंत 5,64,000 भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतलेला आहे. याबाबत देवस्थान समितीनं भाविकांना सुलभ आणि व्यवस्थित दर्शन होण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली असून दर्शन रांगेमध्ये आपल्याला भाविकांना उन्हापासून संरक्षण होण्यासाठी आपण कूलर विविध ठिकाणी बसवण्यात आलेले आहेत. तसेच पाण्याची व्यवस्था केलेली आहे. पुढच्या 5 तारखेपर्यंत अशीच गर्दी राहील असा देवस्थान समितीचा अंदाज आहे आणि त्या दृष्टीने देवस्थान समितीनं भाविकांना सुलभ आणि व्यवस्थित दर्शन होण्यासाठी पुढचं नियोजन तयार केलेलं आहे. भाविकांची दिवसेंदिवस आपण पाहता कोरोनापासून फार भाविकांची संख्या वाढत आहे. त्या दृष्टीनं देवस्थान समितीनं ज्या काही धोरणात्मक बाबी आहेत त्या दृष्टीनं आपण पुढील अभ्यास करून नियोजन करत आहोत. जळगाव शहरातील बळीराम पेठ येथील ओम साई मित्रमंडळातर्फे जळगाव ते शिर्डी साईबाबांच्या पालखी पदयात्रेचं आयोजन करण्यात आलंय. या पालखीला आज सकाळी बळीराम पेठ येथील साईबाबा मंदिरापासून सुरुवात करण्यात आली आहे. 8 दिवसांनी ही पालखी शिर्डी येथे पोहोचणार असून ओम साई मित्रमंडळाचे हे पदयात्रा पालखीचे 20वे वर्ष आहे. यावेळी पदयात्रेसोबत अनेक भाविकांची उपस्थिती होती. वेळ झाली या बातमीसह प्राईम टाइम मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.